हॅलो फ्रेंड्स, मी रेश्मा धुमाळ. रेश्मा ब्लाउज डिझाईन मध्ये माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला आज मसाबा ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे. तर मी हे अर्धा इंचावर लाईन मारून घेतलेले आणि पूर्ण उंची 14.5 आहे. त्यामध्ये प्लस 1 केलं 15.5 आणि चेस्ट 41 आहे म्हणून मुंडा 6.5, गळा 11 आहे, शोल्डर 6 लावायचे, मुंडा 6.5 आहे, गळ्यात छातीचा चौथा भाग 10.15 11:15. नेहमीप्रमाणे बॅकचा मार्किंग करून घ्यायचंय. गळा रुंदी 2.5 इंच आणि खाली वाढवून घ्यायचंय. 3 इंचापर्यंत घेऊ शकतो. जास्त गळा मोठा हवा असेल तर 3.5 इंचापर्यंत पण वाढवू शकता तुम्ही. मी आता हे बॅकचं पूर्ण मार्किंग करून घेते. इकडनं 1.5 इंचावर मार्क करायचं. वरती अर्धा इंच सोडून 6चा मध्य करायचा आणि हा बॅकच्या मुंड्याचा शेप द्यायचा आणि आपला हा गळ्याचा शेप द्यायचा आहे. आणि बॅकला हुक असल्यामुळे मी अर्धा इंचाचं पहिलेच लाईन मारून घेतलेले. आता आपण गळ्याचा शेप देऊया. राऊंड नेक गळा आहे आणि इकडनं 1.5 इंच सोडून आपण टक्सची मार्किंग करायचे. हाफ करून त्याचं टक्स उंची 5 इंचेस. टक्स उंची आपली 5 इंचेस आहे आणि बाजूने अर्धा इंचावर मार्क करायचंय. तर आपण बॅकचा पार्ट ओपन आहे, हुक लावायचे म्हणून ओपन साइडने मार्क केलंय. पण आता फ्रंटचं साइड मार्क करूया. फ्रंट साइड बंद साइडने घ्यायचा आहे कारण बॅक साइडला आपण हुक लावणार आहे. त्यामुळे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे हा. पूर्ण उंची 14 आहे. 1 इंच प्लस करून 15.5 आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेते मी. मुंडा 6.5 आहे आणि आपल्याला मसाबा ब्लाउज साठी अर्धा इंच शोल्डर जास्त घ्यायचंय म्हणून इथे 6.5 शोल्डर घेतलेले आहे आणि गळा रुंदी 2.5 आहे. फ्रंटचा गळा 7 घेतलाय मी. मुंडा 6.5 आहे आणि गळा छातीचा चौथा भाग 10.15 11:15 11:15. 1.5 इंच मार्जिन घेतलंय मी. कमर घेर 32 आहे तर 32चा चौथा भाग 8 आणि 1.5 इंच मार्जिन 9.5 आणि आपण प्रिन्स कटचा टक्स घेणार आहे तो 2 इंच वाढवून घ्यायचा आहे. गळा रुंदी इकडे 3 घ्यायचे. वर आपण 2.5 घेतले, खाली 3 घ्यायचे.
आता आपण प्रिन्सेस कटचं मार्क करूया. प्रिन्स कटचा 10.5 वर टक्स पॉइंट घ्यायचा आहे. इकडनं समोरून 4 इंचावर घ्यायचा आहे आणि आपल्याला इकडचा फ्रंट पार्टचा मुंडा मार्क करायचा आहे. इकडे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचे आणि या कोपऱ्यामध्ये तो पॉइंट जोडायचा आहे आणि आपला हा फ्रंटचा शेप द्यायचा आहे. आता हा फ्रंटचा शेप मारल्यानंतर आपण प्रिन्स कटचा याच्या सेंटर मधून बरोबर शेप द्यायचा आहे आणि ही सरळ लाईन मारून घ्यायची. आता आपण इकडे पाव इंच कटिंग मध्ये घालवणार आहे. पाऊण इंच हे कट होणार आहे, तर आपण हे इकडे वाढवून घ्यायचे. जे इथे कट होणार आहे ते इथे वाढवून घ्यायचे आपण. इथे आपण 2 इंच वाढवून घेतलेलं ते आपण इथे टक्स साठी घ्यायचंय 2 इंच आणि आडवं 2 इंच आणि उभं पण 2 इंचच घ्यायचंय आणि हा सरळ लाईन मारून हा प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. आता आपल्याला हे सगळं नेहमीप्रमाणे मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला इथे ब्लाउजचा शेप द्यायचा आहे, पानाचा शेप द्यायचा आहे. आता इथे आपण 4.5 इंचावर मार्क करायचंय आणि त्याचा मध्य करायचा. हे 4 इंच येते, तर आपण 2 इंचावर मार्क करायचंय. याचं हाफ घ्यायचंय 4 इंचाचं आणि इकडे आपण 4.5 इंच घेतलेलं आहे. मग इकडे आपण 2 इंच अजून वाढवून घ्यायचंय. हे आपण 6.5 इंचावर घ्यायचंय आणि ही लाईन अशी मारून घ्यायची आणि हा पॉइंट याला जोडायचा आहे. मी आता हे मार्किंग केलेलं कटिंग करून घेत आहे. बॅक पार्ट आता आपण कट केलाय, त्याचा गळा पण आपण कट करूया. बॅक पार्ट आपण साईडला ठेवूया. आता आपण फ्रंट पार्ट मध्ये कटिंग कसं करायचं ते बघूया. आता आपला हा प्रिन्सेस कटचा नेहमीप्रमाणे कट कापून घ्यायचा आहे. हा फ्रंटचा आहे, तो शेप आपण पूर्ण गळ्याचा शेप पूर्ण कट करायचा आहे आणि मग हे मार्किंग केलेलं कट करायचंय. हे आपण असं कट केलंय. हा पार्ट आपल्याला इथून आपण 4.5 इंच घेतलेलं आणि इकडनं 2 इंच पण वाढवलंय, 6.5 इंच घेतलंय आणि ह्याचा आपण मध्य केलाय, हाफ केलंय ह्याचं आपण आणि हाफवर लाईन मारून हा पॉइंट आपण
जोडलाय. तर ही माझी, आणि आपला फ्रंट ओपन, फ्रंटला आपले हुक नाही आहेत, त्यामुळे हा असा पार्टचं कटिंग केलेलं आहे आपण. आता आपण मेन कपड्यावर कटिंग करूया. आपण इकडे बॅकचा पार्ट इथे ठेवूया आणि फ्रंटचा आपल्याला इथे ठेवूया. आपल्याला फ्रंटचा गळा बंद ठेवायचा आहे, बॅकला हुक लावायचे, म्हणून आपल्याला हे घडीच्या साईडला ठेवायचं आहे. फ्रंटचा पार्ट हा आपल्याला घडीच्या साईडला ठेवायचा आहे कट करताना. फ्रंटला आपले हुक नाही येणार म्हणून. हे मी कट करून घेते. फ्रंटचा हा पार्ट आपल्याला घडीच्या साईडने मार्क करायचा, कट करायचा आहे. या साईडला आपलं ही घडीची साईड येणार. हा आपण बॅकचा पार्ट कट करणार आहे. असं आपण फ्रंट आणि बॅकचा कटिंग केलेलं आहे. आपण आता भाई कट करूया. आपण आता भाई कट करूया. भाईसाठी आपण संवादाची घडी घेऊया. भाई लांबी 10 आहे. मग आपण 1 इंच शिलाईसाठी घ्यायचं 11. भाईची घडी 10.25 इंचची, 10 इंच लांबी आहे म्हणून 1 इंच शिलाई मार्जिन साठी घ्यायचं. आणि इकडनं पण 11 वरती, खालून 11 वरती मेजर करून इथे 1.5 इंचचं शिलाई मार्जिन साठी घ्यायचंय आणि हा पॉइंट याला जोडायचा. भाई रुंदी 11.5 आहे, मग त्याचे हाफ करायचंय 5.25. 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी करायचंय आणि ह्या असं हाताला सेट मारायचा भाईचा आणि हे ह्याला जोडून घ्यायचंय. भाई कट करून घ्यायचे. पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपण कपडा कमी आहे तो जॉईन लावून घ्यायचा आहे. म्हणजे ब्लाऊजची कटिंग झालेली. आपण आता ब्लाऊज शिवूया. ब्लाऊज कटिंग दाखवलंय, आता ह्याचं शिलाई कशी करायची ते दाखवणार आहे. तर आपण हे फ्रंट पार्टचा इकडे नॉट लावून घेतले.
आणि ह्याला आपण 1/2 इंचावर मार्क करून घेतले. हे आता आपण मेन कपड्याला अटॅच करूया. त्याला कपडा ऍडजस्ट करून पिन लावून घ्यायचं. आपण शिल्ल्या मारून घेऊया. शिलाई मारून आपण कपडा कट करून घेऊया. छोटे छोटे कट मारून घ्यायचे. आता पिन काढून घ्यायचे सगळं. आणि हे आत टाकून घ्यायचं असं. आपण हे असं आता प्रेस करून घेतलं. आपण ह्याला दाब मारूया. कपडा पातळ असल्यामुळे मला पिन जास्त लावायला लागले. आता आपण अस्तर अटॅच करून घेऊया. बॅक साइडने अस्तर अटॅच करून घेऊया. साईडचा आपण एक्स्ट्रा कपडा कट करूया. ब्लाउजची डिझाईन कशी झाली किंवा कशी करायची आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मध्ये तुम्ही जर हे केलात तर मग तुम्हाला समजणार नाही काय केलं ते. आता आपण हे प्रिन्सेस कटचं जोडून घेऊया दोन्ही साईडने. हे अस्तर याला अटॅच करून ठेवलं होतं आधीच, ते आपण ह्याला जोडून घेऊया.
असं जोडल्यानंतर हे कटोरीचं आणि हे प्रिन्स कटचं जोडल्यानंतर हे असं दिसेल. आपण कमरेला पट्टी लावून घेऊया. डबल आपण अशी घडी करून, हात शिलाई करायची नसेल तर अशी डबल घडी करून लावायची. असं आपण डबल घडी करून अशी पट्टी कमर पट्टी लावून घ्यायची. दाब मारून घ्यायचा त्याला. आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची अशी. अशी आपण कमरेला पट्टी लावून घेतली. आपला हा फ्रंटचा पार्ट रेडी झाला. पण आता हे मी असं बॅकचं हात टाकून तयार करून घेतलेलं आहे आधीच पाठचा भाग. आपण आता ह्याचे शोल्डर जोडूया. दुसरे पण ह्याचे शोल्डर जोडून घेऊया. हे शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला इकडे हे शोल्डर एवढं वाढलेलं आहे, आपल्याला ते कट करायचं. आपण इथून कट करताना असं इकडे कमी 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 करत हा पूर्ण राऊंड करायचा कट. हे शोल्डर पट्टी कमी असल्यामुळे इकडनं आपल्याला ते कमी करायचंय. असं तुम्ही या साईडचं कमी करायचं. या साईडचं पण दाखवते तुम्हाला मी. हा कपडा आपला वाढला इथे, शोल्डर आपलं कमी असल्यामुळे ही पट्टी एवढी इथलं आपल्याला वाढलेलं आहे, तर ते आपण मार्क करून घ्यायचं आणि असं कट करायचं. ते हे दोन्ही शोल्डर बरोबर आलेलं. मग आता भाई लावून घ्यायचे. भाई लावायच्या आधी बॅकचा आणि फ्रंटचा पार्ट आपण बघायचंय. हे पण इथलं आपल्याला तर इथे फ्रंटचं वाढलंय, आपल्याला हे शेप देऊन हे कट करायचंय. इथं आपण इथे शोल्डर कमी करून घेतलंय, त्याप्रमाणे इकडे बॅकचा आणि फ्रंटचा हे दोन्ही पार्ट एकत्र ठेवून इथला शेप आपण हा कमी करून घ्यायचा. फ्रंटचा पण आपण या साईडचं केलंय, पण तसंच या साईडचं पण दोन्ही एकसारखं आहे का बघून इथे जे वाढलेलं आहे ते कमी करायचंय.
हा वाला पार्ट फ्रंट पार्टचा. आणि मग भाई लावून घ्यायची. तर मी भाई रेडी करून ठेवलेली आधीच अस्तर लावून. दोन्ही भाई रेडी केलेल्या अस्तर लावून आत टाकून, जिथे कपडा कमी आहे तिथे कपडा अटॅच केलेला आपण आता भाई लावूया. आपण हा फ्रंटचा कुठला आहे ते बघू. मग आता हा आपला हातला भाग होता, हा बॅकचा आहे. आपण बॅक साईडने लावूया. भाई लावून झाल्यावर असं आपण आत टाकून फिटिंग करूया. आपण फिटिंग माप लावायचंय मला. आपण आता इथून 41 चेस्ट आहे, तर आपण 10.15 ला इथे 10 आणि पाव इंच मार्क करूया पुढे. कमर घेर 32 आहे, आपण 8 वर मार्क करूया. भाई रुंदी 12.5 आहे, 6.25 वर मार्क करूया. आणि हे आपण असं कशाला मार्क करूया. आता आपण फिटिंग करूया. मला जो फिटिंग करून झाले, हे असं आपलं ब्लाउजचं पॅटर्न तयार झालंय. तर आपल्याला मी दाखवलेलं कटिंग आणि स्टिचिंग त्याच्यामध्ये काय विचारायचं असेल तर कमेंट करून विचारू शकता, किंवा तुम्हाला मी शिवलेला ब्लाउज कसा वाटला ते लाईक कमेंट करून जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.